बऱ्याच वेळा असं होतं काहीतरी आपण छान रेसिपी बनवतो आणि याचा व्हिडिओही काढायचं विसरून जातं. माझ्यासोबत तर खूप वेळा असं होतं. आज मी असा विचार केला की आज आपण बनवूया दाबेली आणि मी दाबेली बनवायला घेतली आणि त्याच्यानंतर मला मसाला रेडी झाल्यानंतर लक्षात आलं, अरे ही रेसिपी शूट करायची राहून गेली. मग काय, आता ज्यावेळेस मी आता ही दाबेली बनवणार आहे त्यावेळेस तुम्हाला दाखवते. बघा, आता हे मी घेतले आहेत दाबेलीसाठीचे पाव. दाबेलीचे वेगळे पाव असतात आणि आपण जी पावभाजी बनवतो, वडापाव बनवतो, त्याचे पाव वेगळे असतात. तर हे दाबेलीसाठीचे पाव आणले होते, याला असे मधून कट करून घेतले. आणि हा जो दाबेलीचा मसाला तयार केला आहे त्यामध्ये आहे दाबेली मसाला आणला होता मी. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की हा मसाला कोणता होता. त्याच्यानंतर मी चिंचगुळाचं पाणी करून घेतलं होतं. आता बघा दाबेलीचा मसाला कसा तयार केला. तेलामध्ये एक मसाल्याचं पॅकेट परतून घेतलं, त्यामध्ये उकडलेला बटाटा आणि बघा मसाल्यामध्येच मी डाळिंब, शेव आणि शेंगदाणे मिक्स करून घेतले होते, जेणेकरून की हे खाली पडत नाही मग खाताना. पावाला चिंचेचं पाणी लावून घेतलं, त्याच्यानंतर सर्व मसाला स्टफिंग भरून घेतलं. भरपूर असा कांदा टाकून ही दाबेली तयार आहे. चला सबस्क्राईब